आता पाहणार आहोत टॉप 9 जिल्ह्यातील बातम्या। नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयात दिवाळीनिमित्त रुग्णांसाठी खास मेन्यू। खास भोजनामध्ये पुलाव, सोयाबीन मटर मिक्स भाजी, डाळ पालक छोले, डाळ तडका, चपाती आणि गोड पदार्थांचा यामध्ये समावेश असल्याची देखील माहिती। धाराशिवमध्ये आणखी 2 लोकनाट्य कला केंद्रावर पोलिसांची कारवाई। कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द। उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर पोलिसांची कारवाई। नागपूरच्या टाकळघाट परिसरातील विद्यार्थ्यांनी अनुभवला नागपूर मेट्रोचा प्रवास। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत टाकळघाट या ग्रामपंचायतीचा उपक्रम तर जिल्हा परिषद शाळेतील 450 विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीकडून मेट्रोची सफर केल्याची माहिती। कराडच्या टीम साहस या संस्थेकडून सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम। सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी संस्थेकडून दिवाळी फराळ। वाशिममध्ये नाफेडकडून ज्वारी खरेदी, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीयेत। तांत्रिक कारणांमुळे उशीर होत असल्याचं नाफेडचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी। आता पाहूयात शहरातील टॉप 9 बातम्या। जालना पालिका आयुक्त संतोष खांडेकरांची 1 दिवसाची पोलीस कोठडी संपणार। कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेताना खांडेकरांना रंगेहात अटक। आज आयुक्त संतोष खांडेकरांना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर जीवघेणा हल्ला। मारामारी सोडवण्यासाठी गेलेल्या बोरगावकरांच्या गाडीची तोडफोड। 3 जण जखमी। हल्ल्यात बोरगावकर, ज्ञानेश्वर सपाट आणि ओंकार सपाट हे 3 जखमी। पोलिसात तक्रार दाखल। मालवणीमधील जनता दरबारात मंत्री मंगलप्रभात लोढांची रोहिंग्या गुन्हेगारी आणि अधिकृत बांधकामांवरून पोलिसांवर नाराजी। मालवणी येथील हिंदू कुटुंबावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक न केल्याबद्दल आमदार संजय उपाध्याय पोलिसांवर भडकले। नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले। 25 ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांनी अर्ज जमा करण्याचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं आवाहन। शिंदेंच्या शिवसेनेकडून तयारीला सुरुवात। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा या ठिकाणी 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा। विहिरीतील पाणी पिल्यानं विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती। गावकऱ्यांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास। आरोग्य पथकाच्या वतीनं रुग्णांवर उपचार सुरू। पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार।